हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे पल्मोनरी अँड सिस्टेमिक सर्क्युलेशन. पल्मोनरी अँड सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. आपलं चॅप्टर चालू आहे रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. याच्यामध्ये आपण सर्क्युलेशनमध्ये आधी ब्लड व्हेसल्स, त्याचबरोबर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, कंपोजिशन ऑफ ब्लड, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. ते परत एकदा तुम्ही रिवाइज करून घ्या, पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे पल्मोनरी अँड द सिस्टेमिक सर्क्युलेशन. पल्मोनरी आणि सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये आपण सांगू शकतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ह्युमन हार्ट हे किती चेंबरचा आहे? 4 चेंबरचा आहे. ॲज द ह्युमन हार्ट इज ऑफ 4 चेंबर, ब्लड पासेस ट्वाइस थ्रू दी हार्ट. ठीक आहे. ह्युमन हार्ट, पहिला पॉईंट आपण सांगू शकतो, वी नो दॅट human heart is 4 chamber. ठीक आहे. आपल्याला माहित आहे की ह्युमनचं हार्ट हे 4 चेंबर पासून बनलेलं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये ॲज द हार्ट इज 4 चेंबर, blood passes twice through the heart and follows two pathway. ठीक आहे. एक गोष्ट आपल्याला समजली, ह्युमन हार्ट हे 4 चेंबरचा आहे, हे आपण आधीच पाहिलं होतं. ठीक आहे. 4 चेंबरचा हार्ट आहे आणि 4 चेंबरचा हार्ट असल्यामुळे ब्लड काय होते, 2 वेळा काय होते, त्या हार्टमधून पास होते. आणि 2 वेळा पास होत असताना ते 2 वेगवेगळे काय करते, पाथवेचा काय करतो, यूज करतो. त्यामुळे आपण सांगितलेलं आहे 2 वेगवेगळे पाथवेज पाहायचे आपल्याला. ठीक आहे. तर ते 2 वेगवेगळे पाथवे कोणते आहेत? दिस पाथवे आर pulmonary and systemic. ठीक आहे. पल्मोनरी आणि सिस्टेमिक हे 2 पाथवे झाले. याच्यामध्ये आपण सांगू शकतो पल्मोनरी म्हणजे काय. पल्मोनरी मध्ये सांगू शकतो की द फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम हार्ट टू द लंग्स कॉल्ड ॲज अ पल्मोनरी पाथवे. ठीक आहे. इथून काय होते, या पल्मोनरी पाथवेमध्ये ब्लड फ्लो बिटवीन हार्ट अँड लंग्स, याला म्हणणार आपण पल्मोनरी पाथवे. दुसरा आहे याच्यामध्ये सिस्टेमिक पाथवे. ठीक आहे. सिस्टेमिक मध्ये आपण सांगू शकतो ब्लड फ्लो बिटवीन हार्ट अँड बॉडी ऑर्गन एक्सेप्ट लंग्स. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सांगू शकतो ब्लड फ्लो बिटवीन हार्ट अँड बॉडी ऑर्गन्स एक्सेप्ट लंग्स. ठीक आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ब्लड हार्ट पासून बॉडी ऑर्गन कडे जाते सगळ्या, फक्त लंग्स सोडून. त्याला म्हणणार आपण सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होणार, ब्लड हार्ट कडून कुठे जाणार, लंग्स कडे जाणार, बॉडी ऑर्गन कडे जाणार नाही. तर त्या सर्क्युलेशनला आपण काय म्हणणार, पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणणार. ठीक आहे. परत एकदा पहा काय सांगितलं, ह्युमन हार्ट हे 4 चेंबरचा आहे, त्यामुळे ते डबल सर्क्युलेशन शो करते. डबल सर्क्युलेशन मध्ये 2 पाथवेचा यूज केला जातो. ते 2 पाथवे कोणते आहेत, पल्मोनरी आणि सिस्टेमिक. पल्मोनरी मध्ये काय होते, ब्लड हार्ट कडून कुठे जाते, लंग्सला जाते. आणि सिस्टेमिक पाथवेमध्ये काय होते, ब्लड हार्ट कडून कुठे जाते, बॉडी ऑर्गनला जाते सगळ्या एक्सेप्ट लंग्स. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहून घेऊया पल्मोनरी आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन काय असते. ठीक आहे. इथे आपण एक पॉईंट बनवू पल्मोनरी सर्क्युलेशन डिटेलमध्ये, की पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होते. ठीक आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होते ते पाहायचं आहे. पण याच्यामध्ये आपण सांगू शकतो द कोर्स ऑफ ब्लड, course of blood
फ्रॉम राइट ventricle to left atrium through the lungs called as pulmonary circulation. ठीक आहे. जेव्हा काय होणार, ब्लड राईट व्हेंट्रिकल मधून कुठे जाणार, लेफ्ट ॲट्रियम मध्ये जाणार, त्याच्या मधात कोण येणार, लंग्स येणार, तर त्याला आपण म्हणणार पल्मोनरी सर्क्युलेशन. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करायचं राहिलं तर पाहून घ्या की अशा पद्धतीचे हे वरचे दोन छोटे चेंबर झाले ज्याला ऑरिकल्स म्हणतात, आणि हे हार्टचे खालचे दोन मोठे चेंबर झाले ज्याला काय म्हणणार आपण, व्हेंट्रिकल्स म्हणणार. ठीक आहे. इथे आपण सांगू शकतो की हे राईट ऑरिकल आहे आणि हे आहे लेफ्ट ऑरिकल. हे आहे राईट व्हेंट्रिकल आणि हे आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. ठीक आहे. तर पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय पाहून घ्या, फ्लो ऑफ ब्लड, द कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू दी लेफ्ट ॲट्रिया. ठीक आहे. द फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू दी लेफ्ट ॲट्रिया through the lungs called as a pulmonary circulation. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण, पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणणार. जेव्हा ब्लड काय होणार, राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड लंग्स कडे जाणार आणि लंग्स कडून ते लेफ्ट ॲट्रियम मध्ये येणार, तर याला आपण म्हणणार पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होते, कोणतं ब्लड असते याच्यामध्ये, ते आपण सांगू शकतो द ऑक्सिजनेटेड blood of right ventricle enters into pulmonary trunk which carry it to lungs for ऑक्सिजनेशन. ठीक आहे. इथे काय केलं जाते, राईट व्हेंट्रिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप केलं जाते पल्मोनरी ट्रंक. हे इथून असा पल्मोनरी ट्रंक निघलेला दाखवला होता मी. ठीक आहे. अशा पद्धतीने या पल्मोनरी ट्रंक कडे जाते आणि ते पल्मोनरी ट्रंक कडून कुठे, लंग्स कडे ब्लड जाते आणि लंग्स कडून ते ब्लड मग काय होते, कशासाठी पाठवलेलं आहे, ऑक्सिजनेशनसाठी. त्यानंतर काय होणार, ऑक्सिजनेटेड ब्लड is received by left auricle through pulmonary veins. ठीक आहे. 4 पल्मोनरी व्हेन्स असतात इथे. मग लंग्स कडून काय होणार, ते ब्लड ऑक्सिजनेटेड होणार आणि 4 पल्मोनरी व्हेन्स काय करणार, त्याला त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला काय करणार, इथे लेफ्ट ॲट्रियम मध्ये काय करणार, सोडणार. ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं, अशा पल्मोनरी व्हेन्स दाखवल्या होत्या. ठीक आहे. ह्या बॅक साईडने इथे ओपन होतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तर हे समजलं असेल. त्याच्यामध्ये आपण सांगितलं पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये सांगितलं कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू द लेफ्ट ॲट्रियम थ्रू द लंग्स कॉल्ड ॲज अ पल्मोनरी सर्क्युलेशन. हे काय आहे, एक मार्ग आहे ब्लडचा, कुठून, राईट व्हेंट्रिकल मधून ते ब्लड कुठे जाणार, लेफ्ट ॲट्रियम मध्ये जाणार, थ्रू लंग्स कॉल्ड ॲज अ पल्मोनरी सर्क्युलेशन. मग पल्मोनरी सर्क्युलेशन होत असताना कोणतं ब्लड फ्लो होते, मग आपल्याला माहित आहे की राईट व्हेंट्रिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. ते डिऑक्सिजनेटेड ब्लड इथे असा पाईप असतो पल्मोनरी ट्रंक, त्या पल्मोनरी ट्रंक मध्ये ते जाणार आणि पल्मोनरी ट्रंक त्याला कुठे नेणार, लंग्स कडे नेणार, कशासाठी, ऑक्सिजनेशनसाठी. ठीक आहे. ऑक्सिजनेशन झाल्याच्या नंतर ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे सोडलं जाणार, लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे. कोणाच्या माध्यमातून, 4 पल्मोनरी व्हेन्सच्या माध्यमातून. याला म्हणतात पल्मोनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये येते सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन पाहून घेऊ. हे इरेज करतो थोडंसं. ठीक आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन झालं. त्यानंतर आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन आपण डिटेलमध्ये पाहू, कुठून कुठे ब्लड जाते आणि कोणत्या प्रकारचं ते ब्लड असते
याच्यामध्ये आपण सांगू शकतो सेम तसं सेंटेन्स बनवायचं आपल्याला, द कोर्स ऑफ ब्लड. ठीक आहे, द कोर्स ऑफ ब्लड इथे सांगितलं होतं राईट व्हेंट्रिकल पासून लेफ्ट ॲट्रियाकडे. आता हे दोनच चेंबर शिल्लक राहिलेले आहे, म्हणजे हे झाला आपला कशाचा पाथवे, सिस्टेमिक सर्क्युलेशनचा. मग इथे आपण सांगू शकतो द कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम लेफ्ट ventricle to right atrium. The course of blood from left ventricle to right atrium through body. आधी लंग झालं होतं, आता इथे काय, थ्रू बॉडी, called as systemic circulation. याला काय म्हणणार आपण, सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणणार. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये कोणत्या प्रकारचं ब्लड. हे इथे आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. पहा, इथून ब्लड जाणार या चेंबरमध्ये आणि मधात कोण येणार, इथे बॉडी ऑर्गन्स येणार किंवा बॉडी येणार. ठीक आहे, याला काय म्हणणार, सिस्टेमिक सर्क्युलेशन. द कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू द राईट ॲट्रिया थ्रू द बॉडी इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक सर्क्युलेशन. मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये कोणतं ब्लड फ्लो होते, मग इथे आपण सांगू शकतो की कोणतं ब्लड असते, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये असते ऑक्सिजनेटेड ब्लड. मग इथे सांगू शकतो द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल pumped into systemic aorta. Which carry blood to body organs except lungs. ठीक आहे, काय होणार, लेफ्ट वेंट्रिकल मधलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सिस्टेमिक अवॉर्टामध्ये जाणार आणि सिस्टेमिक अवॉर्टा त्या ब्लडला काय करणार, बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवणार. ठीक आहे, त्यानंतर ते ब्लड कसं होणार, त्याच्यामधलं ऑक्सिजन ते सेल घेऊन घेणार आणि ब्लड होणार डिऑक्सिजनेटेड. मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड काय होणार, कुठे येणार, राईट ॲट्रियम मध्ये. मग इथे आपण सांगू शकतो डिऑक्सिजनेटेड ब्लड इज received by right atrium through superior vena cava and inferior vena cava. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे आपण पाहिलं होतं, एक सुपेरियर वेना कावा होती, एक इन्फेरियर वेना कावा होती. त्या माध्यमातून काय होणार, बॉडीकडलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जमा होणार, राईट ॲट्रियल मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने हे झालं सिस्टेमिक सर्क्युलेशन. काय काय सांगितलं याच्यामध्ये आपण, द कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू राईट ॲट्रियम कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक सर्क्युलेशन. कोणतं ब्लड फ्लो होते ते सांगितलं, ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल enters into systemic aorta which supply to the body part. Then this deoxygenated blood is finally connected. ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केलं होतं बॉडी पार्टला, बॉडीने त्याच्यामधलं ऑक्सिजन काढून घेतलं बॉडीच्या सगळ्या सेलनी. आता ते ब्लड कसं झालं, डिऑक्सिजनेटेड झालं. म्हणजे इथून आपण असं दाखवू शकतो की हे ब्लड इथून कसं राहणार, अशा पद्धतीनं डिऑक्सिजनेटेड ब्लड राहणार. ठीक आहे, इथे पहिल्यांदा डिऑक्सिजनेटेड, लंग्सने हे काय केलं, ब्लड ऑक्सिजनेटेड केलं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड इथे सोडलं. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, परत एकदा रिपीट करू आपण काय काय सांगितलं याच्यामध्ये. मी सांगितलं होतं की ह्युमन हार्ट हे 4 चेंबरचं बनलेलं असते आणि ते डबल सर्क्युलेशन शो करते, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड 2 वेळा काय होते, फ्लो होते. ठीक आहे, एक आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरं होतं त्याच्यामध्ये पल्मोनरी सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये किंवा पल्मोनरी सर्क्युलेशन पहिल्यांदा पाहिलं होतं आपण. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये ब्लड हार्ट कडून लंग्स कडे जाते, त्याला आपण म्हणणार पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ब्लड हार्ट कडून बॉडी पार्ट कडे जाते, त्याला आपण म्हणणार सिस्टेमिक सर्क्युलेशन. डिटेल मध्ये पाहायला आपण पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होते. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये आपण सांगितलं की कोर्स आहे ब्लडचा एक मार्ग आहे राईट व्हेंट्रिकल पासून लेफ्ट ॲट्रिया पर्यंत. ठीक आहे, कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू लेफ्ट ॲट्रिया कॉल्ड ॲज अ पल्मोनरी सर्क्युलेशन. त्याला आपण म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन.
राईट व्हेंट्रिकल मधून निघणार आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये वापस येणार, याला म्हणणार आपण पल्मोनरी सर्क्युलेशन. मग कोणतं ब्लड जाते आणि कसं वापस येते? मग आपल्याला माहित आहे की इकडे राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तर राईट व्हेंट्रिकलमध्ये सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड राहणार. ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंकमध्ये जाणार. पल्मोनरी ट्रंक त्या ब्लडला लंग्सकडे घेऊन जाणार, कशासाठी? ऑक्सिजनेशनसाठी. ठीक आहे. नंतर ते ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड कुठे जमा येणार? हे ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड कुठे जमा होणार? लेफ्ट ॲट्रियममध्ये. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? पल्मोनरी सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये सांगितलं कोर्स ऑफ ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल टू राईट ॲट्रियम. लेफ्ट व्हेंट्रिकल टू राईट ॲट्रियम कॉल्ड ॲज द सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये कोणतं ब्लड फ्लो होते? सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये इथे आपण आणलं होतं ऑक्सिजनेटेड ब्लड, ते ऑक्सिजनेटेड ब्लड इथे गेलं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये काय होते? ऑक्सिजनेटेड ब्लड काय करते? लेफ्ट व्हेंट्रिकल काय करते? पंप करते आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड सिस्टमिक अवॉर्टामध्ये जाते आणि सिस्टमिक अवॉर्टा त्या ब्लडला बॉडीच्या सेलपर्यंत पोहोचवते. बॉडीच्या सेल काय करतात? त्या ब्लडमधलं ऑक्सिजन काढून घेतात, ते ब्लड डिऑक्सिजनेटेड बनते आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकलमध्ये काय होते? जमा होते थ्रू सुपेरियर व्हेना कावा अँड द इन्फेरियर व्हेना कावा. ठीक आहे. याला म्हणणार आपण पल्मोनरी अँड द सिस्टमिक सर्क्युलेशन. त्यानंतर आणखी एक असते याच्यामध्ये कोरोनरी सर्क्युलेशन. कोरोनरी सर्क्युलेशनमध्ये आपण सांगू शकतो जसं हार्ट आपलं हे कार्डियक मसल्स पासून बनलेलं आहे आणि हार्टला सुद्धा काय होणार? इथे ब्लड लागणार. मग कोरोनरी आर्टरी काय करते? हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते आणि कोरोनरी व्हेन्स काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते हार्टकडलं आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड परत कुठे आणून सोडते? राईट ऑरिकलमध्ये आणून सोडते, ज्याला आपण कोरोनरी सायनस म्हणतो. ठीक आहे. हे झालं कोरोनरी सर्क्युलेशन. कोरोनरी सर्क्युलेशनमध्ये सिम्पल आपण सांगितलं की हार्टला सुद्धा ब्लड लागते. कोरोनरी आर्टरी हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणार आणि कोरोनरी व्हेन्स हार्टकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणार. ते कोरोनरी व्हेन्स पासून कोरोनरी सायनस बनणार आणि ते कोरोनरी सायनस कुठे? राईट ॲट्रियममध्ये काय होणार? ओपन होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने येतो पल्मोनरी आणि सिस्टमिक सर्क्युलेशन. एकदम सोपं आहे. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये सिम्पली आपण सांगितलं की राईट व्हेंट्रिकल पासून ब्लड कुठे जाते? लेफ्ट ॲट्रियममध्ये आणि त्याच्या मधात कोण येते? लंग्स येते. आणि सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये आपण सांगितलं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल पासून कुठे जाते? राईट ॲट्रियममध्ये जाते आणि त्यांच्या मधात कोण येते? बॉडी पार्ट किंवा बॉडी ऑर्गन्स किंवा बॉडीच्या सेल्स येतात. ठीक आहे. आणि कोणत्या चेंबरमध्ये कोणतं ब्लड असते हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानुसार ते ब्लड कुठे जाते ते काय करायचं आपल्याला व्यवस्थितरित्या सांगायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा हा आपला टॉपिक काय झाला? संपला. ठीक आहे.